नमस्कार. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. त्यानंतर दिवसभराच्या कामकाजामध्ये चढ-उतार होत होते. आज मार्केट संपताना सेन्सेक्स फक्त 40 पॉईंटने घसरून 84,234 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 19 पॉईंटने वाढून 25,954 वर बंद झालेला आहे. गेले सलग 3 दिवस फार्मा आणि ॲटो सेक्टरमध्ये तेजी आहे, ती आजही सुरू राहिलेली आहे. आज BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.36%, BSE ॲटो इंडेक्स 1.23% वर आहेत. BSE रियालिटी इंडेक्स 0.59% वर आहे. BSE IT इंडेक्समध्ये मात्र घसरण झालेली आहे. BSE IT इंडेक्स 1.73% खाली आहे. BSE NSE मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स फ्लॅट आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: आयचर मोटर 6.51%, अपोलो हॉस्पिटल 3.99%, SBI 1.39%, मॅक्स हेल्थकेअर 3.29% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: TCS 2.51%, कोल इंडिया 1.79%, इन्फोसिस 1.73%, HCL टेक्नॉलॉजी 1.37% अशी घसरण आहे. आज एकंदरीत सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये बऱ्याच दिवसापासून थोडीशी वाढ झालेली आहे. धन्यवाद.